नमस्कार. अभिव्यक्तीच्या आणखी एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा निसर्ग आणि निसर्गरम्य वातावरण. मी आहे जुन्नरमध्येच, जुन्नर तालुक्यातच. आज मागच्या 2-3 भागांमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला जुन्नरमधलं निसर्गरम्य अक्षरशः स्वर्ग भासावे असं काही ठिकाणं दाखवली, काही नैसर्गिक चमत्कार दाखवले, त्याच मालिकेतला हा पुढचा भाग आहे. आज आणखीन एक अशा अद्भुत आणि अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी चाललेलो आहे. त्याचं दर्शन या भागामध्ये तुम्हाला घडेल. नेहमीप्रमाणेच मागच्या 2-3 भागांप्रमाणेच याही भागात माझ्यासोबत आहेत आळेफाट्यावरून आमचे मित्र नंदूशेठ भोर आणि आमच्या सुरेखा वहिनी भोर. सोबत राहा आणि आजच्या या निसर्गरम्य प्रवासाचाही आनंद घ्या. एकच किंचितसा ब्रेक घेतो एक आवाहन करण्यासाठी. आपल्या अभिव्यक्ती चॅनलने मागच्या 10-11 महिन्यामध्ये व्ह्यूजचा टप्पा मोठा गाठला. लाखोच्या संख्येत व्ह्यूज आहेत चॅनलवरती, परंतु त्या तुलनेत सबस्क्रायबरची संख्या अतिशय कमी आहे. याचा अर्थ एकच निघतो की लोक व्हिडिओ एपिसोड आवडीने पाहतात, लाईक करतात, कमेंट करतात, परंतु चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरतात. तर माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आठवणीने जर हे मी जे काही करतो आहे अभिव्यक्तीवरती हे काम आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा प्लीज. आपलं वाढणारं वय रोखणं आपल्या हाती नक्कीच नाही, परंतु वय वाढत असतानाही आपलं मन उत्साही, प्रफुल्लित, तरोताजा राखायचा असेल तर वेळ काढून अधूनमधून निसर्गाशी एकरूपता साधण्यासारखा अन्य उत्तम उपाय नाही. आणि त्यासाठी शेकडो हजारो किलोमीटरचा प्रवास करून खूप दूरवरच्या आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांवरच जायला हवं अशातलाही काही भाग नसतो. थोडा शोध घेतला तर आपल्या गावापासून, आपल्या तालुक्यापासून अगदी काही अंतरावरच आपलं मन प्रसन्न करणाऱ्या, आपल्या डोळ्यांना आनंद देणाऱ्या अनेक जागा आपल्याला सापडू शकतात. विशेषतः पावसाळा सुरू झाल्यावर तर निसर्गाचं नेत्रसुखद आणि मन मोहवून टाकणारं रम्य रूप आपल्याला अगदी सहजपणे पाहायला मिळू शकतं. अनेक लोक मला विचारत असतात, अहो तुम्ही वयाची 50शी ओलांडली, कसा काय बुवा एवढा प्रवास करायला जमतो तुम्हाला? मी त्यांना सांगत असतो, मनापासून प्रयत्न करून रोजच्या रहाट गाडग्यातून थोडासा वेळ काढा, निसर्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. तिथली शुद्ध हवा, हिरवाई, ताजेपणा स्वतःमध्ये भिनवून घेण्याचा प्रयत्न करा. मग पहा तुमचंही शरीर, मन प्रफुल्लित, उत्साहित, तरुण होतं की नाही ते. असो, आम्ही आज ज्या गावाच्या दिशेने निघालोय ते जिल्ह्यांच्या सीमारचनेनुसार आहे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात, मात्र जुन्नर तालुक्याच्या अगदी सीमारेषेवर. आणि त्या गावाकडे जाताना प्रवासात अनुभवायला मिळालेली निसर्गाची ही विविध रूपे पहा. मी तर ती पाहताना अगदी भान हरपून गेलो होतो. कोणत्याही ठिकाणी थांबलो तरी तिथून पाय निघत नव्हता अशी माझी स्थिती होती. तुम्हीही पहा त्याची काही झलक, म्हणजे मी काय म्हणतोय त्याचा तुम्हाला नेमका अंदाज येईल. उदापूर मार्गे मुथळणे घाटातून आलो खोपसंडीकडे जाण्यासाठी. आणि हा तो स्पॉट आहे की इथे जुन्नर तालुक्याची हद्द संपते. या पुलाच्या पलीकडे गेलो की अकोला तालुका सुरू होईल, नगर जिल्हा. पूर्ण रस्ता हा तुम्हाला दिसत असेल. अधूनमधून मी त्याचं ते फुटेजही तुम्हाला सगळं दाखवतोय गाडीतून शूट करताना प्रवासाचं. आणि आत्ताही माझ्या मागे दिसत असेल. फोपसंडीला अजून अंतर आहे, अजून थोडंसं जायचं आहे आम्हाला पुढे.
परंतु धुक्याची दुलई संपूर्ण पांघरलेली आणि सगळे हिरवंगार, इतकं सुंदर वाटतंय, प्रेक्षणीय. प्रवासात एक ठिकाणी आम्हाला निसर्ग टेहळणीसाठी उभारण्यात आलेला टॉवर दिसला. नंदुशेठ गेले वरती. वा, यायचं का आम्ही? नंदुशेठ गेले वॉच टॉवरवर, वहिनी पण गेल्या. मग मी कशाला खाली थांबू, मी पण जातो वर. गड किल्ले चढणे असो, डोंगर चढणे असो, किंवा मग हे असं वॉच टॉवर उंचावरचं, आमच्या भोरवहिनी थकत नाहीत. मग प्रेरणा मिळते आम्हाला पण, आणि मग आम्ही पण वरती येतो. आलो वॉच टॉवरवरती अखेर. आणि इथला हा व्ह्यू बघा, आता नंदुशेठ दाखवतील तुम्हाला. अतिशय सुंदर एकदम, म्हणजे डोंगरांची वरची शिखरं, अगदी वरती पोचलेलो आम्ही. आणि तिथून दिसणारं वेगळं दृश्य, त्याच्यानंतर मग खालचं सगळी दऱ्या, शेतं, पाण्याचे जलाशय, छोटी छोटी दिसणारी घरं, वरनं रस्ते, अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर वातावरण. पूर्ण प्रवासभर नयनरम्य निसर्गाचा आस्वाद घेत फोपसंडी गावामध्ये पोहोचलो. आणि गावाच्या सुरुवातीलाच अगदी आश्चर्यकारकरित्या नंदुशेठला एक ओळखीचा चेहरा दिसला. समीर वळे त्या मुलाचं नाव. हा समीर आणि दुसरा महेंद्र. 2 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो. 2 वर्षापूर्वी तर यांनीच आम्हाला कुंजीरगड, त्याला कोंबड किल्ला म्हणतात इकडं, त्या कोंबड किल्ल्यावर हे 2 जण घेऊन गेले होते. आणि तिथे एक छोटस भुयार आहे, त्या भुयारातून सुद्धा यांनी आम्हाला दोघांनी पलीकडच्या बाजूला नेलं होतं यांनी दोघांनी. आणि योगायोगाने आज त्याची माझी गाठ झाली. आधी घराजवळ आल्यानंतर मला आठवण आली, अरे घरातून आपल्याबरोबर 2 जण आले होते आणि हाच पट्ट्या येतो. मी त्याला ओळखलं नव्हतं आधी, आता बरोबर ओळख पटली त्याची. मग समीरकडे चहा घेतला, कोरा बिन दुधाचा चहा, परंतु कसली भन्नाट चव होती. फार कमी लोकांना या गावाविषयी माहिती आहे, परंतु अतिशय महत्त्वाचं असं हे गाव आहे. 1925 साली इथल्या संगमनेर प्रांताचे तेव्हाचे इंग्रज अधिकारी होते फोप्स, आणि ते काही कामानिमित्त या भागात फिरत असताना इथे त्यांना काही घरं दिसली त्यावेळची, आणि ते इथे खाली उतरले. आणि हा संपूर्ण परिसर त्यांना खूप आवडला. म्हणजे धबधबे, नद्या, डोंगरदऱ्या आणि आजूबाजूचे सगळे गडकिल्ले. आणि मग ते इथे दर रविवारी यायला लागले. तर फोप्स दर रविवारी इकडे यायचे, म्हणून ते फोप्स संडे, आणि त्याचं हळूहळू अपभ्रंश होत होत ते फोपसंडी झालं. आणि गावाचं नावच फोपसंडी पडलं. त्यांची मला वाटतं इथे जुनी वास्तू पडझड झालेली सुद्धा आहे त्या अधिकाऱ्यांची, तेव्हा जे राहण्याचं त्यांनी जे रेस्ट हाऊस स्वतःसाठी बांधलं होतं ते. आणि अनेक गडकिल्ले आहेत. मांडवी नदीचा उगम इथे जवळच आहे. दर्याबाईचं मंदिर आहे. आणि अतिदुर्गम भागामध्ये वसलेलं हे गाव आहे. म्हणजे आपल्याला 1 दिवसाच्या पिकनिकला यायला अतिशय सुंदर आहे, निसर्गरम्यच आहे. म्हणजे स्वर्गच इथे अवतरल्यासारखा वाटतो आजूबाजूला आपण पाहिल्यावरती. परंतु इथल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या अतिशय वेगळ्या आहेत आणि कठीण आहेत. त्यांचं इथलं जीवन अतिशय कठीण आहे. साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा लांब पल्ला त्यांना जावं लागणं, वाहतुकीची साधनं नसणं. आता तर रस्ते झालेत, पूर्वी रस्तेही नव्हते, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या. आणि त्या काळात इथले लोक जीवन कसं कंठीत असतील हा प्रश्नही आपल्याला पडतो. आणखीन एक महत्त्वाचं या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यामुळे लोक इथे येतात हे आश्चर्य बघण्यासाठी. त्याचं कारण हे की चहूबाजूनी डोंगर रांगांनी वेढलेलं हे गाव आहे. सगळीकडनं उंच उंच डोंगरांच्या रांगा आणि मध्यभागी खोलगड भागी हे गाव वसलेलं आहे. त्यामुळे होतं असं की सकाळी सूर्योदय जर इतर ठिकाणी लवकर झाला
तरी इथे या डोंगरांच्या वरती सूर्य आल्यानंतर मग खऱ्या अर्थाने इथे सूर्योदय होतो आणि इथे प्रकाश पडतो. संध्याकाळी तीच परिस्थिती होती. सूर्य मावळतो, डोंगरांच्या मागे गेला की त्यावेळेला साधारण 5, 5:30, 6 वाजलेले असतात आणि इथे अंधार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सगळ्यात उशिरा सूर्योदय होणारं आणि सगळ्यात लवकर सूर्यास्त होणारं महाराष्ट्रातलं गाव अशी याची ओळख आहे. साधारण सकाळी 8, 8:30, 9 वाजता सूर्योदय, संध्याकाळी 5, 5:30 वाजता सूर्यास्त, अशी इथली परिस्थिती आहे. आणि मग फोपसंडी गाव आणि आजूबाजूच्या परिसराची भ्रमंती सुरू केली. गावात भटकत असतानाच सह्याद्री दर्शन पथिकालय असं नाव असलेली एक वास्तू दिसली. या अगदी अतिदुर्गम गावामध्ये कोण बुवा गेस्ट हाऊस चालवतोय या उत्सुकतेमधून तिथे थांबलो तर तिथे दत्तात्रय मुठे भेटले. त्यांचंच ते पथिकालय होतं. त्यांच्याशी काही वेळ गप्पा झाल्या. नंदूशेठचे आणि त्यांचे काही जुने स्नेहसंबंधही या गप्पांमधून अचानक समोर आले. या अतिदुर्गम गावामध्ये काही सोयी सुविधा आणण्यासाठी दत्तात्रय मुठे यांचे प्रयत्न समजल्यावर मग त्यांच्याशी अगदी थोडक्यात संवाद साधून तो अभिव्यक्तीच्या तमाम दर्शकांसमोर आणायला हवं असं अगदी मनापासून वाटलं. वर्षानुवर्ष अतिदुर्गम भागामध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या सुविधांपासून नागरिकांना ज्या जीवनावश्यक सुविधा लागतात त्यापासून वंचित राहिलेले हे गाव फोपसंडी. परंतु काही वर्षांपूर्वी दत्तात्रय मुठे इथले फोपसंडीचे स्थानिक आहेत आणि त्यांनी या गावामध्ये विकासाच्या योजना आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे आता ज्या काही आपल्याला थोडेफार रस्ते, थोडेफार आरोग्य सुविधा, शाळा, विजेचे उपलब्धता या ज्या गोष्टी दिसतात त्याच्यामागे फार त्यांचे मोठे परिश्रम आहेत आणि म्हणून मी त्यांच्याशी आता संवाद साधतो आहे. कशी या प्रकारची परिस्थिती होती गावाची आणि किती परिश्रम तुम्हाला घ्यावे लागले या सगळ्या गोष्टी इथे राबवण्यासाठी? सर, मी जॉबला होतो पुण्याला आणि 20-20 किलोमीटर लोक पायी जायचे झोळे करून. पेशंट 50 किलोचं बोजा घेऊन जायचे. पहाटे 4 वाजता पाण्याने जायचे. लाईट नव्हती, एस टी नव्हती. ही परिस्थिती पाहून मला तो त्रास सहन होईना. मग मी ठरवलं गावातच राहायचं आणि लोकांचा विकास करायचा. पण माझ्या पुढं असा प्रश्न होता का पहिलं पर्यटन राबवायचं, पण त्याच्यापैकी रस्ता नव्हता. मग मी काय केलं, रस्ता आणण्याचा प्रयत्न केला, लाईटचा आणण्याचा प्रयत्न केला, एस टी चालू करायचा प्रयत्न केला, पाण्याची सुविधा उपलब्ध केली. मग पर्यटनाचा उपलब्ध करण्यासाठी प्लॅन आखला. पर्यटनासाठी हे उद्देश ठेवलेले का पूर्ण गावांना 100-200 लोक आहेत. ह्या गावांनी पोट भरलं पाहिजे. तर सगळे गावं मजुरी जातात, नारंगाव, ओतूरला ते थांबले पाहिजे कुठेतरी. मजुरी थांबले, गावातल्या गावात प्रत्येक घरापाशी रोजगार मिळाला पाहिजे. हा उद्देश ठेवून हा पर्यटनाचा व्यवसाय मी चालू केलेले आणि प्रत्येक कुटुंबाला हा रोजगार मिळाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. पण मला एक सांगा, तुम्ही इथे लोकांनी पर्यटकांनी यावं या दृष्टीने तुमचे प्रयत्न आहेत. आजूबाजूला असं काय आहे की जे तुम्हाला वाटतं की पर्यटकांनी पाहण्यासाठी ते इथे यावं? तसं सर, महाबळेश्वरसारखं माथेरान झालं, इथली परिस्थिती आहे. गायदारासारखा स्फोट झाला, राजण्यासारखा झाला, कोंडानवली झाल्यासारखा झाला, कोंबड किल्ला झाला. मांडव नदीच्या तीरावरती हे बसलेलं गाव आहे आणि तिथं मांडव ऋषींनी तप केलेले तिथे गो आहे. आणि ही सगळी शिवाजी महाराजांचा ह्या गावाला पुण्य लागले. 1670ला जो सुरतला लूट झाली तेव्हा कुंजरगडावरती मुक्कामी शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. अच्छा, तुम्ही आता हे सह्याद्री दर्शन पथिकालय उभारलेलं दिसतंय पर्यटकांची सोय करण्याच्या दृष्टीने. काय सुविधा देतो तुम्ही इथे पर्यटकांना आता? सर, ते आल्यानंतर तिथं राहण्याचं, जेवणाचं आणि आम्ही आमच्या येणाऱ्या कुटुंबाला आमच्या कुटुंबासारखा सांभाळतो. आम्ही पैसे म्हणून गोष्ट करत नाही आहे. येणाऱ्या माणसाला चांगली सुविधा दिली पाहिजे, पूर्ण गावाचं माहिती सांगितली पाहिजे, दिली पाहिजे टोटली माहिती देऊन. नदी, ओढे, धबधबे, काही लोक गोव्यामध्ये राहतात, ही माहिती पूर्ण द्यायची असते लोकांना. आल्यानंतर 2 टायमाचं जेवण, नाश्ता, गरम पाणी, आंघोळ्या द्यायचं आणि सुरक्षित आमच्या का आल्यानंतर आम्ही सुरक्षित ठेवतो. माणसं आमच्या कुटुंबासारखे आम्ही सांभाळतो त्यांना. इतकं सगळं होईपर्यंत दुपार उलटली होती. सकाळी काही नाश्ता वगैरे न करताच आम्ही घरातून निघालो होतो आणि रस्त्यात कुठेही साधी एखादी चहाची टपरीही दिसली नव्हती. समीरच्या घरी जो काही चहा पिलो तोच. त्यामुळे पोटामध्ये भुकेचे कावळे ओरडायला सुरुवात झालेली होती.
नंदुशेठच्या अर्धांगिनी आमच्या भोरवहिनी प्रवासात सोबत असल्या म्हणजे दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे नंदुशेठ आणि त्यांच्यामध्ये संपूर्ण प्रवासात जी काही मजेशीर छेडछाड सुरू असते ती ऐकताना वेळ कसा जातो ते कळत नाही. आणि दुसरं म्हणजे त्या डबा भरून घरचं स्वतः अगदी पहाटे लवकर उठून जेवण बनवून भरून आणतात आणि तेही सागर संगीत पंचपक्वान्न. मग एका नदीच्या किनारी छान सुंदर जागी थांबलो आणि वहिनींनी आणलेल्या टेस्टी जेवणाचा आनंद घेतला. मांडवी नदी ही जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील तमाम शेतकऱ्यांची जीवनदायिनी. या मांडवी नदीचे उगमस्थान फोपसंडीमध्ये आहे. जेवण झाल्यावरती मग आम्ही ते स्थान पाहायला गेलो. नंदुशेठ भोर यांनी या स्थानाचं महात्म्य आणि महत्त्वही विशद करून सांगितलं. मांडवी नदी, आपण जिथं आता उभा आहोत तिथं मांडवी नदीचा उगम आहे. मांडवी नदी म्हणजे कोपरे, मांडवे, रोकडी, ओतूर या सगळ्या लाईनमधल्या गावांची जीवनदायिनी नदी आहे. आणि हिचं उगमस्थान इथं आहे. आपल्या पाठीमागं इथं दिसते ते वडाचं झाड, इथं दाखवलं जायचं पूर्वी. आता तिथे एक विहीर झालेली आहे. मांडव्य ऋषींनी इथं तपश्चर्या केली होती म्हणून या परिसराला मांडवी नाव पडलं आणि या नदीला पण ते मांडवी नाव पडले. आणि ही मांडवी पुढं जाऊन चिलेवाडीच्या धरणाला मिळते. तर या असंख्य या सगळ्या दोन्ही डोंगररांगामधून ज्या वेगवेगळ्या झरे पाण्याच्या जे ओहोळ येतात ते एकत्र होतात आणि पुढं तिला नदीचं स्वरूप येतं कोपऱ्याच्या गावाजवळ आणि ती पुढं चिलेवाडीला धरणाला मिळते. तिथून पुढं ओतूरच्या पुढे गेल्यानंतर ओतूरच्या पुढे एक 3-4 किलोमीटरवर नेतवड नावाचं गाव आहे. त्या नेतवडजवळ उदापूरहून आलेली पुष्पावती नदी आणि हिचा संगम होतो आणि ती पुढं येडगावच्या धरणात या दोन्ही नद्या मिळतात. अशी ही मांडवी नदी आमच्या ओतूरची तर नक्कीच जीवनदायिनी आहे, कारण याच्यावरती सगळं ओतूरचं गणित, शेतकऱ्यांचं गणित अवलंबून असतं आणि हिला आम्ही खरंच मांडवी मैया म्हणतो आम्ही. धन्यवाद. मांडवी नदीचा उगम पाहून परत फेरेपर्यंत बराच वेळ झाला होता. सकाळी 6 वाजता आम्ही आळेफाट्यावरून प्रवास सुरू केला होता. आता सायंकाळ होऊ लागली होती, त्यामुळे मन मानत नव्हते तरी पुन्हा घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. फोपसंडी संदर्भात व्हॉट्सअपवरती पोस्ट फिरत होत्या, फेसबुकवरती काही आर्टिकल वाचण्यात आले होते, मित्रांनी काही सांगितलं होतं, नंदुशेठने सुद्धा मागे उल्लेख केलेला होता. त्यामुळे फोपसंडी पाहण्याची फार उत्सुकता होती. कशा प्रकारे तिथे उशिरा सूर्य उगवतो आणि लवकर मावळतो आणि इतरही निसर्गरम्य वातावरण, तिथलं आजूबाजूचे गडकिल्ले आणि सगळ्याच गोष्टी होत्या. ते सगळंच पाहायचं होतं. ते पाहिलं. पुन्हा आता परतीच्या प्रवासाला निघालो. आजच्या भागामध्ये इथेच थांबू. लवकरच भेटू पुन्हा पुढच्या आणखी एका एपिसोडमध्ये आणखीन एका निसर्गरम्य ठिकाणी. धन्यवाद.